या पुस्तकाचं तुम्ही जे शीर्षक दिलेलं आहे आणि ते फार म्हणजे समर्पक आहे किंवा ते एकदम लक्षवेधक असं आहे की महान मराठा सेनानी. तर सेनापती म्हणून माजी शिंदे यांची कोणती वैशिष्ट्य तुम्हाला भावली आणि ती का महान होते तेही आम्हाला सांगा. खरं सांगू का, त्यांच्या सेनापतीबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल ना तर एक वेगळा एपिसोड करायला लागेल, इतकी त्यांची महानता आहे. आपण अगदी बेसिक्स पासून सुरुवात करू. जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांचे तिघही भाऊ मोठे स्वतः सेनापती होते. राणूजी शिंदे तर फारच प्रसिद्ध आणि बाजीरावाच्या हाताखाली तयार झालेले होते ते. त्यामुळे यांच्याकडे कोणाचं फारसं लक्ष गेलं नव्हतं. पण तरी पण एका सरदार फॅमिलीमध्ये जन्माला आलेले, त्यामुळं लढाईचं शिक्षण हे त्यांना बालपणीच मिळालेलं असणार. त्याच्याबद्दलची फारशी माहिती कुठं उपलब्ध नाही. पण त्यांची जी लढाईची जी सुरुवात आहे करिअरची, ती घोडनतीच्या लढाईपासून होते. तिथंपासून त्यांची जी घोडदौड सुरू होते ती फार अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत चालू राहते. बेसिकली ते एक चांगले स्वतः शिपाई होते. ते सेनापती म्हणून नव्हते, शिपाई म्हणून ते होते. त्यांनी शिक्षण घेतलं होतं तलवारबाजीचं, घोडबाजी म्हणजे घोड्यावर बसायचं, हत्तीवर बसून लढाई करायचं. पण जेव्हा त्यांच्याकडं शिंदे घराण्याची सूत्र जेव्हा आली तेव्हापासून त्यांनी आपली खरी चमक दाखवली. त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. एक तर ते स्वतः उत्तम विद्यार्थी होते. नवीन गोष्टी शिकण्याकडे त्यांचा कल होता. त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन जे मराठ्यांच्या इतिहासाला किंवा हिंदुस्थानच्या इतिहासाला असेल तर युरोपियन पद्धतीची सेना उभी करणं हे त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ह्याची सुरुवात झाली तळेगाव वडगावच्या लढाईपासून. तर एक त्यांनी हे कर्तव्य म्हणजे हे उत्कृष्ट त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. दुसरं, स्वतः त्यांनी बंदुका चालवायचं शिक्षण घेतलं होतं आणि घोड्यावर बसून नेमबाजी करणं हे त्यांना जमलेलं होतं. म्हणजे घोडा चालू असताना, तुम्ही घोडदौड करत असताना खांद्यावर बंदूक घेऊन एखाद्या लक्ष्याचा वेध घ्यायचा, ही जी कला असते त्याला त्यावेळेच्या मराठी भाषेत करोल म्हणतात. तर ते करोल होते. त्यामुळं त्यांना युद्धाचं शिक्षण होतं. त्यांनी पिस्तूल चालवायचं शिक्षण घेतलेलं होतं. आता या संदर्भातला मी तुम्हाला एक उदाहरण देतो की त्यांचं कौशल्य किती होतं ते. एकेकाळी म्हणजे 1784 किंवा 86 सालातली घटना असेल. एकदा ते शिकार आटपून बादशाहबरोबर त्यांच्या तंबूमध्ये शामियान्यामध्ये येऊन बसले होते. या घटना सगळ्या त्यांच्या इतिहासात लिहिलेल्या. तर असाच बंदुकीचा विषय निघाला, बंदुकीच्या नेमबाजीबद्दलचा विषय निघाला. तर महाजींनी त्यांना बादशाहला सांगितलं की तुम्ही माझ्या पाठीमागं काही तुम्ही निशाणे लावा काही आणि मी तुम्हाला त्याचा हे करून दाखवतो. चॅलेंज घेतलं त्यांनी. तर महाजींच्या मागे एक भाला उभा करण्यात आला. त्याच्यावरती 5 निशाणं म्हणजे 5 संत्री किंवा एखादं फळ ठेवण्यात आलं आणि समोर एक आरसा ठेवण्यात आला. आणि महाजींनी त्या आरशामध्ये बघून मागच्या बाजूचे त्या 5 ह्यांचा वेध घेतला. अच्छा. म्हणजे एवढी त्यांची निपुणगिरी निष्णात होते त्याच्यामध्ये. दुसरे एके ठिकाणी असा उल्लेख आढळतो की ते तोफ उडवण्यामध्ये पण निष्णात होते. ते त्यांनी कला अवगत केली होती. म्हणजे करवीरचा जेव्हा वेढा घातला गेला होता, 1778 सालची गोष्ट आहे. तर करवीरच्या वेढ्यामध्ये त्यांनी स्वतः तोफा उडलेल्याचा उल्लेख आहे. तर तोफा उडवण्यामध्ये ते एवढे निष्णात होते. म्हणजे नुसतं तोफा उडवणे हे कोणालाही म्हणजे शिकणाऱ्याला जमलं पण असतं, कुठल्याही दुसऱ्या लोकांना पण आलं असतं. पण त्या तोफेमध्ये काय डिफेक्ट आहे, काय दोष आहे, हेही त्यांना माहिती असायचं. आणि तोफा ओतणाऱ्या माणसाला ते एक्सप्लेन करून सांगू शकायचे की या तोफेमध्ये ही गडबड आहे थोडीशी आणि ते कशी दुरुस्त करा हे पण ते त्याला सांगायचे. अच्छा. म्हणजे एखाद्या गोष्टी शिकायची तर त्याच्या खोलात जाऊन ती शिकणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या
केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.